स्टुडंट, आज आपण एराचा सेशन नंबर 49 पाहणार आहेत। यामध्ये प्रथमतः टायपिंग करून घ्यायची आणि नंतर सेल पाथ लर्निंगला क्लिक करा। यामध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व करूया। अशा प्रकारे आपले सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालेली आहे। सेल पाथ लर्निंग नंतर नेक्स्ट आहे नॉलेज चेक। 49 सेशनमध्ये 3 नॉलेज चेक आहेत, तर ते आपण स्टार्ट करूया। अशा प्रकारे आपले फर्स्ट नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे। त्यानंतर आहे सेकंड नॉलेज चेक, यावरती क्लिक करा। यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन आहेत, तर ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत। हे आपले सेकंड नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे। त्यानंतर आहे थर्ड नॉलेज चेक। यामध्ये देखील 4 क्वेश्चन आहेत ते। अशा प्रकारे आपले तिन्ही नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहेत। त्यानंतरचा भाग आहे डू इट युअर सेल्फ। Select the text पेशवाई in the given document and change its font Calibri। पेशवाई हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅलिब्री नावाचा फॉन्ट द्यायचा आहे। तर मी हे टेक्स्ट सिलेक्ट केले, या ठिकाणी क्लिक केले फॉन्टवर आणि यामधून हे अल्फाबेटिकली फॉन्ट आहे, तर इथून मी कॅलिब्री नावाचा फॉन्ट ॲप्लाय करते। सबमिट। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द टेक्स्ट सारी सेंटर इन द गिवन डॉक्युमेंट। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे। तर इथे सारी सेंटर असं टेक्स्ट लिहिलेलं आहे, ते मी सिलेक्ट करते, सारी सेंटर ओनली, अँड इट्स फॉन्ट कलर अँड चेंज इट्स फॉन्ट कलर ग्रीन। तर या ठिकाणी एच्या ठिकाणी क्लिक केले, फॉन्ट कलर, इथून आपल्याला ग्रीन कलर ॲप्लाय करायचा आहे। सबमिट। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द टेक्स्ट कस्टमर सर्व्हिसेस हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे अँड चेंज इट्स फॉन्ट कॅलिब्री बॉडी नावाचा फॉन्ट द्यायचा आहे। इथे मी कस्टमर सर्व्हिसेस हे सिलेक्ट केलेले आहे आणि यामधून कॅलिब्री अल्फाबेटिकली आणि यामधून कॅलिब्री तर या ठिकाणी बघा, हा कॅलिब्री नावाचा फॉन्ट द्यायचा आहे, कॅलिब्री बॉडी असं, आणि सबमिट। नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट पंकज टेक्सटाइल्स सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड अँड चेंज इट्स फॉन्ट सेंचुरी। तर हे जे टेक्स्ट आहे तर बघा, इथे दिलेलं आहे टेक्स्ट, मी हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे, पंकज टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे आणि याच्यासाठी सेंचुरी नावाचा फॉन्ट द्यायचा आहे अल्फाबेटिकली। इथे मी सेंचुरीला क्लिक केलेले आहे
अँड फॉन्ट साईज 14 आणि याची साईज 14 द्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट टेक्स्ट लो शुगर स्वीट. लो शुगर स्वीट नावाचं टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. खालच्या साईडला आहे, हे टेक्स्टला मी सिलेक्ट केले आणि यासाठी एरियल ब्लॅक नावाचा फॉन्टमधून आपल्याला इथून फॉन्ट द्यायचा आहे, एरियल ब्लॅक. तर अशा प्रकारे आपले डू इट युअरसेल्फ कंप्लीट झालेले आहे. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर यामध्ये बघा 2 क्वेश्चन आहेत ते नेहमीप्रमाणे. तर या ठिकाणी सांगितले ॲड अ ब्ल्यू काल्म थीम. ब्ल्यू काल्म थीम ॲड करायची ॲज युअर ईमेल बॅकग्राऊंड. तर इथे फाईलला क्लिक करायचे. फाईलमध्ये या ठिकाणी फाईलला क्लिक केलेले आहे. ऑप्शन, फाईलमध्ये ऑप्शन, नंतर इथं मेलला क्लिक करा. फाईल, ऑप्शन, मेल आणि इथं सिग्नेचर अँड फॉन्ट, स्टेशनरी अँड फॉन्ट यावरती क्लिक करायचे. नंतर थीममध्ये जायचे आणि यामधून ब्ल्यू काल्म, ओके ओके आणि ओके करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सर्ट युअर कंपनी आउटलुक लोगो. कंपनी आउटलुक लोगो इनटू युअर आउटलुक सिग्नेचरमध्ये कंपनी आउटलुक लोगो इन्सर्ट करायचा आहे. त्यामध्ये फाईल, ऑप्शन, इथे मेलला क्लिक करा आणि यामध्ये इथे सिग्नेचरवरती क्लिक करायचे. इथं लोगो आयकॉन्स यावर क्लिक करा, कंपनी लोगो आणि इन्सर्ट. अशा प्रकारे आपली सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर आपण इथे सेशन कंप्लीशन टेस्टवरती क्लिक करू आणि यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट, द मोस्ट कॉमन वे टू ॲक्सेस द इंटरनेट इज थ्रू इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर. Printers can be connected to a computer for producing output on a paper. True. Communication channels are as essential elements of every communication system. True. Next, a dash is a computer network that interconnects computer within a limited or such as a home, school, computer, laboratory. तर याला लोकल एरिया नेटवर्क असं म्हणतात. बिल्डिंग पुरतं मर्यादित किंवा घरापुरतं मर्यादित. तर अशा प्रकारे आपलं सेशन नंबर 48 कंप्लीट झालेला आहे. 49. थँक्यू.